एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। ती बातमी अशी आहे की सगळेच कांदा लावत सुटतात, मग कांद्याचे बाजारभाव पडणारच असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विधान केलंय। कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहेत असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलं। मी परखड सत्य बोलतो, माझा स्वभाव हा कडक आहे, माझ्या हेतूने शेतकऱ्यांचं भलं करण्याचा माझा हेतू आहे आणि याबद्दलचं कोकाटेंनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलं। पण आता कांद्याबद्दल त्यांनी बोलताना असं म्हटलं की सगळे कांदा लावत सुटतात, मग कांद्याचे बाजारभाव पडणारच असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। कांद्याची लागवड किती करावी याला देखील मर्यादा आहेत असं देखील कोकाटेंनी म्हटलंय। मी परखड सत्य बोलतो, माझा स्वभाव कडक, माझ्या हेतू जो आहे तो शेतकऱ्यांचं भलं करण्याचा असं कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण आता त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही कालावधीमध्ये माणिकराव कोकाटे जेव्हा काही वक्तव्य करतात तेव्हा मात्र ते वादात सापडतात। बघूयात त्यांनी काय म्हटलं। एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना। त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत।